हा लक्ष द्या बघा, 6 पर्यंत झालेले. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 4/7 रूट 147. त्याच्यानंतर 3/8 192 आणि मायनस 1/5 रूट 75. सिम्प्लिफाय करायचं. याला काय करायचं? सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे तुम्हाला शोध नाही याच्यामध्ये कोणता स्क्वेअर, याच्यामध्ये कोणता स्क्वेअर आणि याच्यामध्ये कोणता स्क्वेअर सांगू शकता. 147 मध्ये कोणता आहे? 49. 4/7 49 गुणिला 3 प्लस 3/8 192 मध्ये 64 मल्टिप्लाय 3 आणि इकडे 25 गुणिला 3. ठीक आहे. याला जर बाहेर काढलं तर काय होईल? 4/7 7 बाहेर येतील, आत उरले रूट 3. 3/8 बाहेर किती येतील? 8, आत उरले रूट 3. इकडे 1/5 बाहेर किती येतील? 5, आत किती उरले? रूट 3. म्हणजे काय? सरळ सरळ याला तुम्ही स्टार करू शकता. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. बघा, 64 स्क्वेअर रूट 8, 25चं 5, 49चं 7. मल्टिप्लिकेशन मध्ये कालच सांगितलं तुम्हाला कसंही तुम्ही भाग देऊ शकता. ठीक आहे. उरलं काय? 4 रूट 3 प्लस 3 रूट 3 आणि मायनस रूट 3. 1 लिहित नाही आपण. मग याला सॉल्व्ह करायचं आता. 4 प्लस 3 कारण रूट 3 सगळ्या ठिकाणी सारखं आहे. 4 आणि 3 वजा 1 सांगा 6 रूट 3. ठीक आहे. क्वेश्चन किती अवघड वाटतो दिसायला? समजलं? नेक्स्ट क्वेश्चन 5 रूट 3 प्लस 2 रूट 27 प्लस 1/रूट 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणता कॉमन आहे तुम्हाला कळायला पाहिजे. रूट 3 आहे. रूट 3 म्हणजे इथं पण कोणता लपलेला असेल? रूट 3. रूट 3 म्हणजेच काय? 9 गुणिला 3 1/रूट 3. ठीक आहे. समजलं? आता 9चं स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला. काय आहे 9चं स्क्वेअर रूट? 3. हे तुमचं 5 रूट 3 प्लस 2 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 आतमध्ये उरले रूट 3 प्लस 1/रूट 3. ठीक आहे. आता 5 रूट 3 प्लस 6 रूट 3 प्लस 1/रूट 3. आता या दोघांना सॉल्व्ह करू शकता तुम्ही. हे काय? 11 रूट 3 प्लस 1/रूट 3. काय केलं आपण? या दोघांना सॉल्व्ह केलं. 5 आणि 6 किती झाले? 11. आता याला कसं सॉल्व्ह करणार सांगा बरं? क्रॉस मल्टिप्लाय. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. 11 रूट 3 याला किती मल्टिप्लाय करायचं? रूट 3 न. हे माहिती ना काय करतो आपण? 2 न मल्टिप्लाय करतो. 1 अधिक 2 अपॉन मध्ये 2. सेम वापरायची ही प्रोसिजर, फक्त रूट 3 मध्ये. रूट 3 ने मल्टिप्लाय करा. प्लस किती आहे? 1 अपॉन मध्ये काय येईल मग? रूट 3. सांगा रूट 3 इंटू रूट 3 काय होईल? 3 आणि 11 गुणिला 3 किती होतील? 33. म्हणजे याचा आन्सर येईल 33 अधिक 1 अपॉन मध्ये रूट 3. म्हणजे फायनल आन्सर काय आलं? रूट 3 न कोणाला मल्टिप्लाय करणार? रूट 3 न. रूट काय होईल? निघून जाईल. नंबर कोणता उरला? फक्त 3. 3 गुणिले 11 33. 33 आणि हे किती झाले? 34. ठीक आहे. बघा, जे आन्सर बुक मध्ये दिलेलं त्याच्यासाठी काय करायचं? रॅशनलाइज करायचं. याला काय करायचं? रॅशनलाइज. याला रॅशनलाइज करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करसाल? रूट 3 आणि अपॉन मध्ये रूट 3. रॅशनलाइज केल्यावर काय येईल मग? 34. रूट 3 इंटू रूट 3 काय झाले? 3 आणि हे रूट 3 याला जोडले जातील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सांगा. $216 मायनस 5 रूट 6. आता रूट 6 आहे. इथे किती आहे? रूट 6 म्हणजे पटकन क्लिक झालं पाहिजे. याच्यामध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 36.
हा बघा, रूट 216 म्हणजे 36 गुणिला 6 मायनस 5 रूट 6 294 294 मध्ये सांगा. 36 गुणिला 8 का नक्की? बर करून पाहू आपण. 36 गुणिला 8 बरोबर होतात का रे? नाही होत. मग 294 मध्ये कोणतं लपलेलं असेल? करा विचार. तुम्हाला सांगितलंय मी, जर भाग देता येत नसेल तर पटकन 294 ला अर्ध करा. 294 चे अर्धे काय होतील? सांगा ना. नक्की? ठीक आहे, परत याचे अर्धे करा. किती होतात बघा. 71 म्हणजे 71 ला 4 ने मल्टिप्लाय केलं नाही रे, याचे 142 होतील काय? 147 होतील रे. बरोबर सांगायचं. 147 होतील. किती होतील? 147. त्याच्यानंतर 147 ला मग आपल्याला माहिती 147 मध्ये कोणतं आहे? 49. ठीक आहे, समजलं? म्हणजे याच्यामध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 49. 49 गुणिला किती करसाल मग सांगा? 4 का 6? 49 गुणिला 6 करून पहा बरं. असं आपल्याला फाईट करता आलं पाहिजे त्याच्यामधला नंबर. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय कळायला पाहिजे, इथं याच्यामध्ये पण कोणता लपलेला आहे? 6. आलं 6 बरोबर. आता टाइम लागू द्या, फक्त आपल्याला आन्सर यायला महत्व असतं. म्हणजे इथं काय येईल? 36 गुणिला 8 नाही येत. काय करावं लागेल तिथं? 49 मल्टिप्लाय बाय 6. मग आता काय काय बाहेर येईल? 6 रूट 6, इकडं 5 रूट 6 ॲज इट इज, इकडं 7 रूट 6 आणि इकडे आलं 3 अपॉन रूट 6. ठीक आहे, 6 मायनस 5 प्लस 7 रूट 6 मायनस 3 अपॉन रूट 6. किती होईल आन्सर सांगा? 6 आणि 7 13. 13 मधून 5 गेले 8. 8 रूट 6 मायनस 3 रूट 6. परत त्याच्यासारखं क्रॉस मल्टिप्लाय, फक्त इथं मायनस लक्षात राहू द्या. 8 रूट 6 इंटू रूट 6 मायनस 3 आणि अपॉन मध्ये काय उरेल? रूट 6. ठीक आहे, सोपं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, त्याच्यातून मायनस हा नंबर करा, अपॉन मध्ये रूट 6 आलं. रूट 6 इंटू रूट 6 आन्सर काय येईल? 6. 6 गुणिला 8 48. 48 मायनस 3 अपॉन मध्ये रूट 6. ठीक आहे, आन्सर काय येईल मग? 45 अपॉन रूट 6. याला रॅशनलाइज करा, काय येईल आन्सर मग? 45 अपॉन 6 रूट 6. हे आन्सर नसेल बुक मध्ये बघा. काय आन्सर? 15/2 रूट 6. का 15/2 का आलं? 3 ला भाग द्या त्याला. कितीनं भाग द्या? 3 न. 3 न भाग दिला तर काय बघा, ह्याच गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे आपल्याला. 3 न जर भाग दिला, 3 दुनी 6 आणि इथं कितीचं जाईल? 15. म्हणजे फायनल आन्सर येईल 15/2 रूट 6. बघा, आन्सर बरोबर असतं आपलं, फक्त आपल्याला एक स्टेप शोधावं लागते की फायनल आन्सर काय आहे. बघा, झालेले 3 झाले. चौथं 4 रूट 12 मायनस रूट 75 मायनस 7 रूट 48. इकडे बघा, तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे किती लपलेले? 4 इंटू 3 मायनस 25 इंटू 3. 3 आता कळालं पाहिजे. इथं 3 आले, याचा अर्थ इथं पण 3 निघतील आणि इथं पण किती निघतील? 3. 16 गुणिला 3 4. आता बघा, या 4चं स्क्वेअर रूट किती येतं? 2.
5चा स्क्वेअर 25चा स्क्वेअर रूट 5 मायनस 7 16चा स्क्वेअर रूट 4. ठीक आहे. 4 गुणिला 2 किती 8 मायनस 5 आणि इकडं 7 चोक 28. याला जर सॉल्व केलं तर 8 मायनस 5 मायनस 28 अपॉन रूट 3 आहे. दोन सारखे साईन आहे त्यांची बेरीज करा. 28 आणि 5 33. 33 मधून 8 गेले 25. मोठ्या संख्येचा साईन मायनस. काय आलं 25 रूट 3. आणि लास्ट वालं हा बघा. आता याच्यात पण तुम्हाला कळायला पाहिजे. याच्यात पण रूट 3 आहे म्हणजे कोणता नंबर लपलेला असेल याच्यामध्ये 3. हे काय येईल मग 2 16 इंटू 3 मायनस 25 इंटू 3 मायनस 1 अपॉन रूट 3. 4 बाहेर आले 16चा स्क्वेअर रूट होतं 4 आतमध्ये उरले 3 मायनस 5 बाहेर आले आतमध्ये उरले रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3. ठीक आहे. 4 दुनी 8 मायनस 5 रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3. 8 मधून 5 गेले 3. बघा आता असं नाही करून दाखव. हे कसं आहे शेवटची स्टेप होती म्हणून केलं. इथून डायरेक्ट सांगू शकता तुम्ही 8 वजा 5 किती झाले 3 मायनस 1 अपॉन रूट 3. करा क्रॉस मल्टिप्लाय. 3 रूट 3 इंटू रूट 3 मायनस 1 अपॉन मध्ये किती रूट 3 इंटू रूट 3 3. 3 गुणिला 3 9 9 वजा 1 अपॉन मध्ये रूट 3 म्हणजे किती आला आन्सर 8 अपॉन रूट 3. रॅशनलाइज करा. रॅशनलाइज म्हणजे त्याच नंबरनं मल्टिप्लाय त्याच नंबरनं डिवाइड म्हणजे 8 अपॉन 3 रूट 3. ठीक आहे. हा बघा लक्ष द्या. हे जे फर्स्ट लक्ष द्या फर्स्ट सेकंड थर्ड हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. सोपं आहे रॅशनलाइज. हे काय रॅशनलाइज करून दाखवलं होतं तुम्हाला आता. हे बघा हे रॅशनलाइज रूट 3 म्हणजे पहिले हे जे तिन्ही आहे हे सोपे आहे. ठीक आहे. तेवढं तुम्हाला आलं पाहिजे. 4 नंबरचं बघा आता. 4 नंबरचं काय 1 अपॉन 3 रूट 5 मायनस प्लस आणि लास्ट वाला काय 12 सांगा 12 अपॉन काय मायनस रूट 2. असंच आहे का. सोपे बघा काहीच नाही. तुम्हाला सांगितलं याची कॉन्जुगेट पेअर शब्दशः जायचं नाही. प्लसचं काय करायचं मायनस. फक्त इथला बाय रॅशनलाइजिंग. ठीक आहे. रॅशनलाइजिंग केल्यावर काय होईल 1 अपॉन 3 रूट 5 प्लस 2 रूट 2 इंटू शिकवताना लक्ष द्यायचं बरोबर. एकदा लक्षात बसलं ना एक्झाम पर्यंत विसरणार नाही तुम्ही. आणि चांगलं लक्षात बसलं तर लाईफ टाइम विसरणार नाही. प्लसचं काय केलं मायनस. याला कट करू शकतो का नाही आपण. शेवटी आन्सर काय येतं 1. म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये चेंज आहे का काही नाही. त्याच्यासाठी रॅशनलाइज म्हणतात त्याला. याला वरती मल्टिप्लाय करायला काही सोपती आहे का नाही. ॲज इट इज राहू द्या. 3 रूट 5 मायनस 2 रूट 2. आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोणता आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. रॅशनलायझेशन मध्ये कोणता फॉर्म्युला यूज होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर करा मग 3 रूट 5 चा स्क्वेअर मायनस 2 रूट 2 चा स्क्वेअर 3 रूट 5 मायनस 2 रूट 2 ॲट इट. बघा 3 चा स्क्वेअर रूट 5 चा रूट 5 5 मग 9 गुणिला 5 किती 45. 2 चा स्क्वेअर 4 रूट 2 चा 2 म्हणजे 4 गुणिला 2 किती झाले 8. ठीक आहे. किती मग आन्सर 3 रूट 5 मायनस 2 रूट 2 आपण मध्ये 37. संपलं आन्सर. नंतर लिहा गडबड नका करू समजून घ्या. आता हे सेम बाय रॅशनलाइजिंग
ज्यांना अवघड वाटत असेल त्यांनी रॅशनलायझिंगचा व्हिडिओ बघून घ्या आपला रेग्युलरवाला प्रॅक्टिस सेटचा. ठीक आहे. 12/4√3 मायनस √2. आता इथं मायनस आहे तर मल्टिप्लाय कशाने करसाल? प्लस. अपॉन मध्ये पण प्लस. ठीक आहे. वरती 12 आहे, 4√3 प्लस √2 असं राहू द्यायला. अपॉन मध्ये पहिल्याचा स्क्वेअर होईल 4√3चा स्क्वेअर मायनस √2चा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला यूज होतो इथं? ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे झालेलं आहे म्हणून फास्टमध्ये घेते. कळालं का? आपल्या त्या याच्यामध्ये झालेलं असतं चांगल्या प्रकारे. 12 इन ब्रॅकेट 4√3 प्लस √2 4√3चा स्क्वेअर मायनस √2चा स्क्वेअर. 12 इन ब्रॅकेट 4√3 ॲज इट इज राहू द्या प्लस √2. सांगा 4चा स्क्वेअर 16 आणि √3चा 3. 16 गुणिला 3 48. इथं तो √2चा स्क्वेअर काही 2 म्हणजे काय आन्सर आलं 4√3 √2 अपॉन मध्ये 48 होता 2 46. आता बाहेरचे नंबर 12 आहे, हे 46 इवन नंबर आहे, 2 न भाग द्या. 2 न भाग दिल्यावर इथे किती येतील? 6. इथे येतील 23. 6 इन ब्रॅकेट 4√3 प्लस √2 अपॉन मध्ये 23. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, समजलं? उद्यापासून जिओमेट्री घेऊ आपण, हे लिहून घ्या.